फुलटॉस बॉल तो देखील कोणाला हाताळलाय. मयूर पनाळकर या फलंदाजाला हा फुलटॉस त्यांच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवले जातात. यावेळेला देखील फटका अप्रतिम आहे. सलग 3 बॉलवरती 3 षटकार. काय फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. अक्षयच्या उत्तरास प्रति उत्तर देत असताना लाजवाब खेळ दाखवला जातोय. मयूर पनाळकर अप्रतिम खेळ इथून मात्र दाखवला करतो. यावेळेला देखील बॉल हवेत. बॉल चाललाय फास्ट फील्ड मध्ये. तिथे चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न दाखवलाय. रनआउटची संधी होती परंतु दुसरी धाव देखील इथून मात्र पूर्ण केली जाते. यावेळेला फटका चांगला आहे. ओ माय गॉड, हेलिकॉप्टर स्ट्रोक लँड कुठे होईल. बॉल चाललाय कॅव कॉर्नरच्या डोक्यावरनं. बॉल सीमा पार आउट ऑफ द पार्क येतोय. हा षटकार काय फटका ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अक्षरशः खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढला आणि हेलिकॉप्टर स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. 6 धावा रीतीने हाताळले जातील. यावेळेला देखील फटका चांगला. ऑन दी अपचा फटका आपण पूल केलाय. पूल सक्सेसफुल पॉवरफुल. मयूर पनाळकर नावाचा बँड मैदानाच्या आतमध्ये दाखवला जातोय आणि याही बॉलवरती 6 धावा प्राप्त झाल्यात. 6 धावेच्या मदतीने आता स्वराज्य 32 शिराळा या टीमला विजयासाठी. फुलटॉस बॉल चुकी झाली आणि चुकीचा मोबदला 6 धावांकरिता षटकार आलाय. एक्केचाळीस या दिली आहे या सेकंड इनिंगला. फटका चांगला. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4-4-4 येतोय. खणखणीत चौकार. जबरदस्त फटका. पहिल्याच बॉलवरती या गोलंदाजाचा चौकाराने स्वागत केलेला. पहिलाच बॉल फटका चांगला आहे. समजदारीचं क्रिकेट खेळलं जात आहे. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न. फिंगर रोल्स केले. बॉल हवेत. कॅच होईल का पाहावं लागेल. 1 धाव कंप्लीट आणि बॉल चालला. यावेळेला फटका हवेत खेळला. मिस्टामिक स्ट्रोक. लो मॅच लँड मध्ये बॉल जाऊन आदळतोय. यावेळेला फटका चांगला आणि इथे मात्र मध्ये मोठं नाव आहे. हा फुलटॉस बॉल चुकीची लाईन होती परंतु जजमेंट जमलं नाहीये. चूक झाली आहे आकाशकडनं आणि या चुकीचा भुर्दंड तुम्हाला भोगावा लागेल. ते आपल्याला काही क्षणामध्येच पाहायला मिळेल. एक झेल कपिलदेव निखंज यांनी पकडला. भारतीय संघ विश्व विजेता ठरला. एक झेल आकड्यावर मयूर आले स्ट्रायकर एंडवर आणि मयूरच्या बॅटमधनं तडाखा. ही तडाखे बंद फलंदाजी. हा येतोय स्ट्रेट बॅटेड फ्रंट फुट डाउन द ग्राउंड. 1 more 6. This is first 6 of the inning presented by Mr. मयूर पनाळकर शतकवीर. एक शतक. स्वराज्य 32 शिराळा हा संघ खेळ करतोय. हा बॉल गॅपशॉट सिलेक्शन प्रॉपर टाइम केलं. परफेक्ट प्लेसमेंट. ही आहे नजाकत. हे आहे क्रिकेटचं सौंदर्य आणि ही आहे क्रिकेटची ब्युटी. 4 धावसंख्या पुढे गेली. पोहोचली 17. अराउंड द विकेट. स्टँड अँड डिलिव्हर. What a shot that is. चपराक लगावली है. This is glory of रबर बॉल क्रिकेट. पाहूया ऍक्शन रिप्ले मध्ये. मयूर पनाळकर पॉवरफुल बॅटिंग मिळतोय. हा बॉल जागेवर पुन्हा एकदा ताकदीचं प्रदर्शन. हा चेंडू आभाळाची उंची मोजण्यासाठी गेलाय की काय असंच मात्र भाकीत होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. आणि जबरदस्त ही मयूर पनाळकरची ताकदवान फलंदाजी आपल्याला पाहायला मिळतीये. बॅटस्विंग फार चांगली होती. झोपाला जितका मागे त्याच्या बॅटमधनं अंतिमच्या बॉलवर येईल. येस इट इज अँड दिस इज बिग फायर पॉवर. मयूर पनाळकर अंतिमच्या बॉलवर षटकार आलाय. रणसंख्या झाली ती तब्बल 59
आणि 60 धावा झाल्या. विकेट टेकर कह सकते हैं. स्ट्रोक अच्छा है, टाइमिंग कैसी है देखने लायक होगा. बॉल सीधा मिड विकेट के रीजन में, ब्रांड दिखाया यहां पर मयूर पनालकर ने अपना, और मिड विकेट के ऊपर से एक अफलातून सिक्सर. नवी मुंबई बॉल टेनिस क्रिकेट में बेलापुर के मैदान में इस खिलाड़ी ने शतक ठोका. 104 रनों की पारी वो आज भी यहां पर सभी के जहन में बरकरार है. अनदर कैप्टन कूल के खिलाफ बल्लेबाजी मयूर पनालकर की चलती हुई ब्यूटीफुल. लॉन्ग ऑन रीजन पर आता हुआ पनालकर के बैट से मैक्सिमम. स्वराज बत्ती शिराला टीम का ये शेर है, और कहीं ना कहीं